नमस्कार. माझं नाव सुधीर जोगळेकर. आज जी गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे तिचं नाव आहे रवी आणि वैशाली टीचर. मित्रांनो, झालं असं की रवीच्या क्लास टीचर वैशाली मॅडमकडून त्याला पुढील चिठ्ठी आली होती. कृपया याची त्वरित दखल घ्यावी. आपल्यापैकी कुणीतरी पालक मला येऊन भेटेपर्यंत रवीला वर्गात बसून दिलं जाणार नाही. सही वैशाली पाटील, क्लास टीचर, वर्ग 8वी, डिव्हिजन बी. याचा अर्थ एकच होता, कोणीतरी शाळेत त्वरित जायला हवं होतं. रवीचे आईवडील मुंबईच्या बाहेर असतात. त्यांचा मित्र आणि हितचिंतक म्हणून त्यांनी मला विनंती केली, शाळेत जाऊ शकाल का? त्यांनी फोनवर मला विचारलं. कदाचित तुम्ही स्वतःला त्याचा पालक किंवा काका अशी ओळख करून द्या. आम्ही तुम्हाला अधिकारपत्र देत आहोत. त्या अर्थाचा ईमेल आम्ही नक्कीच पाठवून देऊ. कसं कोण जाणे, पण मीही ते मान्य केलं. मी शाळेत गेलो. शाळेमध्ये सकाळची प्रसन्न वेळ होती. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू ही प्रार्थना चालू होती. वातावरणात एक प्रकारचं पावित्र्य होतं. प्रार्थना संपल्यानंतर वर्ग सुरू झाला. मी वैशाली मॅडमना भेटलो. मला आश्चर्य वाटलं जेव्हा त्यांनी मला सांगितलं की रवी होमवर्क किंवा घरी दिलेला अभ्यास बऱ्याच वेळा करतच नाही. माझं रवीबद्दल फार चांगलं मत होतं, कारण रवीकडे वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्व होतं. खाण्याचे पदार्थ बनवायचं त्याचं कौशल्य तर होतंच, पण छोटी छोटी कामं करणं, छोट्या छोट्या वस्तू खरेदी करणं, 2-3 दुकानातून त्याला हवी ती किंमत मिळाल्याशिवाय तो काहीही खरेदी करत नसे आणि बारीक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवत असे. मला तरी हे फार वैशिष्ट्यपूर्ण वाटायचं. हॉस्पिटॅलिटी किंवा आदरातिथ्य करणारे जे उद्योग असतात त्यामध्ये जायला तू मला अतिशय योग्य असा उमेदवार वाटत होता, किंवा एखाद्या कंपनीसाठी परचेस एक्झिक्युटिव्ह वगैरे. पण हे सगळं करण्यासाठी आधी 10वी किंवा 12वी तर पास करावं लागणार होतं. त्याच्यानंतर त्याला आदरातिथ्याच्या उद्योगाचे जे अभ्यासक्रम असतात त्यात प्रवेश मिळाला असता. रवीकडे असलेली ही सगळी कौशल्य वैशाली मॅडमना सांगण्यात काही अर्थ नव्हता, कारण तो घरी दिलेला अभ्यास पूर्ण करत नव्हता. त्याविषयी मी त्याला नक्की विचारेन आणि त्यातून काहीतरी मार्ग निघेलच. पण नंतर मात्र थोडासा आगाऊपणा करत मी मॅडमना सांगितलं, तारे जमीन पर या चित्रपटातल्या निकुंभ सरांचं पात्र मला फार आवडतं. तुम्ही तो चित्रपट बघितलाय का? त्यांनी हो म्हटलं. मी त्यांना पुढे सांगितलं, कधी कधी मला वाटतं की आपल्या शिक्षकांनी त्याचं अनुकरण केलं पाहिजे. वैशाली मॅडमनी माझं बोलणं ऐकलं आणि त्या काहीच बोलल्या नाहीत. मी तुमच्या जागी असतो ना तर निकुंभ सरांचं अनुकरण जरूर केलं असतं. मात्र वैशाली मॅडमकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. हे आभाळातले तारे जमिनीवर पडल्यावर असे फुकट जाता कामा नयेत, या अर्थाचं त्या चित्रपटातलं गाणं माझ्या कानात रुंजी घालत होतं. चित्रपट तारे जमीन पर मध्ये ईशान या 8 वर्षाच्या मुलाला शाळा अजिबात आवडत नाही आणि तो प्रत्येक परीक्षेत नापास होतो. त्याला सगळेच विषय कठीण वाटतात आणि त्यामुळे तो शिक्षक आणि त्याचे सहविद्यार्थी या सगळ्यांचा टोमणे मारण्याचा विषय बनतो. पण खाजगी आयुष्यात तो रंग आणि कार्टून या सर्वांनी खूप समृद्ध असा कलाकार असतो. हे अजून कोणाला समजलेलं नसतं. रविशंकर निकुंभ हे नवीन शिक्षक जेव्हा शाळेत येतात तेव्हा गोष्टी फार चटकन समजायची ताकद नसलेले असे विद्यार्थी त्याला आव्हानात्मक वाटतात. निकुंभ सर असं म्हणतात की थोडाफार जास्त वेळ घालून का होईना पण ईशांतला ते मदत करतील आणि त्याच्यातली कलाकाराची क्षमता चित्रांद्वारे किंवा इतर रचनात्मक कामातून अन्य लोकांना दाखवून देतील. निकुंभ सर हा डिस्लेक्सिया विषय वर्गात शिकवत आणि
काही अत्यंत प्रख्यात व्यक्तींचं उदाहरण घेऊन की जे डिस्लेक्सिक होते, विषय विशद करून सांगत. चित्रपटाच्या उत्कर्ष बिंदूला ईशान शाळेतली चित्रकलेची स्पर्धा जिंकतो आणि स्वतःचे कलागुण सिद्ध करतो. चित्रपट 2 तास आणि 25 मिनिटात हा सर्व प्रवास कथारूपात सांगतो. त्याची पटकथा अतिशय सुंदररित्या बांधलेली आहे आणि नाट्यमय प्रसंगांनी भरलेली आहे. ती आपल्याला फार सुंदररित्या क्लायमॅक्स आणि समस्येच्या निराकरणाकडे म्हणजे प्रॉब्लेम आणि सोल्युशन घेऊन जाते. आमिर खानने जे रामशंकर निकुंभ हे पात्र सादर केलं आहे ते मला फार आवडलं होतं आणि मी एक संधी शोधत होतो त्याचं अनुकरण करायची आणि माझ्या हातात तशी संधी आली होती. निकुंभ सरांचं तंत्र मी रवीवर वापरायचं ठरवलं. लवकरच मुंबईत मेट्रो रेल्वे सुरू होणार होती आणि तिची पहिली ट्रिप आणि पहिला दिवस यांची घोषणा करण्यात आली होती. रवी आणि त्याच्या मित्रांना शनिवारी संध्याकाळीच त्यांनी आपला होमवर्क म्हणजे घरचा अभ्यास संपवावा तरच मी त्यांना घेऊन जाईन असं मी म्हटलं. मला वाटतं चावी अचूक ठिकाणी लागली होती. प्रत्येकाने आपलं होमवर्क संपवलं होतं आणि त्याच्या 5 मित्रमैत्रिणींबरोबर रवी भल्या पहाटे 5:30 वाजता घाटकोपर स्टेशनला यायला तयार झाला होता. आम्ही घाटकोपर स्टेशनला पोचलो ते या आशेने की आम्ही तिथे पोचणाऱ्या पहिल्या काही नंबरात असू. पण तिथे जवळपास 1000 लोकांची गर्दी उपस्थित होती आणि मेट्रो गाडीची वाट पाहत होती. दुसरा काहीही पर्याय नसल्यामुळे आम्ही त्या रांगेत उभा राहिलो. ती सगळी गर्दी उत्साहाने रसरसलेली होती. गणपती बाप्पा मोरयाचा गजर हवेत थोड्या थोड्या अंतराने सतत चालू होता. नवीन गाणी उदाहरणार्थ तूने मारी एंट्री और यांचा भडीमार चालू होता आणि त्याच्यावर लोक मुक्तपणे नृत्य करण्याची संधी सोडत नव्हते. रविवार हा एक दिवस होता आणि ही मुंबईतली का होईना पण ऐतिहासिक घटना होती. इतिहास रचला जात होता. पण मला वाटतं पोलिसांना सुद्धा एवढ्या प्रचंड गर्दीची अपेक्षा नव्हती. गणपतीच्या उत्सवाप्रमाणे झालेली गर्दी आवरायला आणि सांभाळायला ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. तेवढ्यात घोषणा झाली, पहिली गाडी लवकरच सुटेल. गणपती बाप्पा. परिसर पुन्हा दुमदुमला. तिकीटं वाटली जाऊ लागली. फरक एवढाच की तिकिटांच्या ऐवजी तिथे एक वेगळ्या प्रकारची नाणी दिली जात होती. गणपती बाप्पाच्या गजरात ती घेतली जात होती. रांगेच्या पहिल्या नंबरावर सुनील नावाचा एक तरुण उभा होता. रवी आणि त्याच्या मित्रांनी ठरवलं की त्याचा इंटरव्ह्यू आपण का घेऊ नये आणि मोबाईल फोन कॅमेरा घेऊन त्यांनी मुलाखत घ्यायला सुरुवात केली. सुनीलच्या चेहऱ्यावर भाव असे होते की माझा नंबर कधी येईल. त्याचा इंटरव्ह्यू असा झाला, अभिनंदन, धन्यवाद. तुमचं नाव? सुनील. कसं वाटतंय? काय म्हणतात ना ते टॉप ऑफ द वर्ल्ड. काय? नाही म्हणजे टॉप ऑफ द क्यू. तुम्ही कसे आहात आणि आलात कुठून? मी ठाण्याला काम करतो. माझी दुसरी शिफ्ट संपवून मी ट्रेन पकडून इथे आलो. थोडा वेळ टाइमपास केला आणि मग रांगेत येऊन उभा राहिलो किंवा रांगत सुरू केली असं म्हणा हवं तर. काय वाटलं? त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. सुनीलने उत्तर दिलं नाही. नाही म्हणजे तुमची मनस्थिती काय? अहो असं काय करता? मी हे नेहमीच लालबागच्या राजाला करतो. महालक्ष्मीला नवरात्री उत्सव असतो की नाही तिथे सो करतो. पहिला नंबर मिळवणं हे माझ्यासाठी एक छोटंसं का होईना पण यशच आहे. कधी पहिला नंबर मिळतो कधी नाही मिळतो. पण जेव्हा जेव्हा मी पहिल्या नंबरवर किंवा निदान पहिल्या 5 असतो तेव्हा मला बरं वाटतं. पुढचे काही आठवडे माझे फार छान जातात. जणू काही मी एका उंचीवर तरंगत असतो. असं वाटतं की मी काहीतरी मिळवलं आहे. मला छान वाटतं. एवढंच नाही तर मला ग्रेट वाटतं. तुमची नोकरी? रंगीबेरंगी पेयांच्या बाटल्या भरून बेल्टवरून त्या माझ्याकडे येतात आणि त्यांना बुचं लावायचं जे मशीन आहे त्याची जबाबदारी माझ्याकडे. ते मी मनापासून करतोच. पण अशा प्रसंगात
पहिला नंबर मिळणं ही माझ्यासाठी थ्रिलिंग गोष्ट आहे. आम्ही सर्वांनी त्याचं अर्थातच अभिनंदन केलं. त्याने तिकीट किंवा नाणं दिलं जात होतं ते घेतलं आणि तो गाडीच्या प्लॅटफॉर्मवर वर जाऊन वाट बघू लागला. नक्कीच त्याचे पुढचे काही दिवस उत्तमच जाणार. या सगळ्या गोंधळामुळे, गडबडीमुळे, गर्दीमुळे खरं तर मला थोडासा कंटाळा आला होता. ही मेट्रो ट्रेन उद्याला धावणार नाही आहे का, मी विचार करत होतो. पण जेव्हा त्या रेल्वेच्या सुपरवायझरला मी हे सगळं बोलून दाखवलं तेव्हा जणू काही तो तत्त्वज्ञाच्या भूमिकेत गेला. भारतात अन्य कुठल्याही गोष्टीची टंचाई होऊ शकेल पण तत्त्वज्ञानाची कधीच होणार नाही. ही प्रचंड गर्दी पाहून त्याला एक प्रकारची किक बसली होती. त्याने मला उत्तर दिलं, उद्याचा दिवस उगवला तर ना. उद्या हा उद्या येणार आहे, आज नाही. उद्या हा पूर्णपणे वेगळा दिवस आहे, अजून 24 तासांच्या अंतरावर आहे. आणि एका महान संताने म्हटलं आहे की सद्य काळात आणि सद्यस्थितीत जगायला शिका. तुम्हाला असं वाटतं का की गर्दीतल्या कोणाला माहीत नाही आहे म्हणून की उद्या पण ही मेट्रो रेल्वे धावणार आहे? अहो पण त्यांना आज मिळणारी मजा आज घ्यायची आहे. तुम्ही त्यांना मूर्ख म्हणू शकता पण तुमचं कुणीही न ऐकण्याची शक्यता जास्ती आहे. हे मला माहिती होतं. माझी याबद्दल खात्री होती. मी काहीतरी उत्तर देऊ इच्छित होतो पण रांग पुढे चालू झाली होती. मी माझ्या मित्रांसुद्धा विचारलं की समजा आज जर आपण गेलो नसतो तर काय आभाळ कोसळणार होतं? मित्रांचं उत्तर त्यांच्या वयाला साजेसच होतं. ते म्हणाले, ते काय मला माहीत नाही, पण आम्हाला मेट्रो ट्रेनमध्ये आजच बसायचं आहे बस. अरे अगदी ब्रेकफास्टसुद्धा मेट्रोची सफर संपल्यानंतरच बस. 2 तासांनी आम्हाला नाणं मिळालं आणि आमचा प्रवास मजेत पार पडला. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात. आणि आमचा प्रवास संपल्यानंतर छानदार इडली वडा सांबारचा ब्रेकफास्टसुद्धा आम्ही घेतला. मेट्रोचं तिकीट 20 रुपये आणि ब्रेकफास्ट मिळून 500 रुपयाच्यात सगळी ट्रिप होऊन गेली. पण त्यातून मजा मात्र लाखो रुपयांची मिळाली होती. कुठलाही शहाणा मिडल क्लास मनुष्य त्याने ही मजा सोडू नये असं माझं मत आहे. प्रवासानंतर आम्ही जेव्हा घरी येत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की रवीला त्याच्या मित्रांना माझ्याविषयी वाटणारा आदर दुणावला होता. तसेच ते नंबर 1 सुनीलच्या सुद्धा प्रेमात होते. जणू काही मेट्रोमध्ये बसणारा पहिला प्रवासी म्हणून त्याचं नाव इतिहासात कागदावर राहणार होतं. रवीने मात्र माझ्याकडे कबूल केलं की फक्त रांगेत पहिला नंबर यायला सुनील एवढी मेहनत करतो तर एक चांगला शेफ व्हायला जी माझी महत्त्वाकांक्षा आहे, मी भरपूर काम करायला तयार आहे आणि अत्यंत कंटाळवाणा असा घरचा अभ्याससुद्धा मी यापुढे निश्चित करेन. हे मी काय ऐकत होतो? मला यश मिळतंय असं वाटू लागलं. मी भरपूर प्रयत्न केले होते पण हे सगळं ऐकल्यावर मला वाटू लागलं की मी एका छोट्या मित्राला योग्य रस्त्यावर आणू शकलो. रवीच्या शाळेत मी दुसऱ्याच दिवशी जायचं ठरवलं आणि वैशाली मॅडमना सुद्धा भेटायचं. उद्यापासून रवीचा तुम्हाला त्रास होणार नाही, निदान घरचा अभ्यास न करण्याबद्दल तर नाहीच नाही. माझी कामं आटपून मी शाळेत थोडासा उशिरा पोचलो तेव्हा वैशाली मॅडम विद्यार्थ्यांबरोबर काही बोलत होत्या. निकुंभ सरांसारखी माझी यशाची गाथा ऐकू आल्यानंतर मला असं वाटलं की त्या माझं अभिनंदन करतील, पण तसं त्यांनी काही केलं नाही. कदाचित त्यांना असं वाटलं असेल की अभिनंदन केलं तर मी ते फार गंभीरपणे घेईन आणि किंवा ते माझ्या डोक्यात जाऊन माझा इगो फारच मोठा होईल. ठीक आहे, जगात सगळ्या प्रकारची माणसं असतात. पण मॅडमची दृष्टी 3 मुलांवर खेळली होती. मॅडम बोलू लागल्या, ज्याप्रमाणे तुम्ही निकुंभ सरांकडून स्फूर्ती घेतली आणि तुमचा पाल्य रवी याने संजीव कपूरकडून स्फूर्ती घेतली आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे कदाचित तो तसा मोठा होईल सुद्धा. पण हे आमचे दुसरे मित्र बघा, त्यांनी डी-डे नावाचा चित्रपट पाहिला आणि त्यांना कुठून तरी बातमी मिळाली की डॉन अलिबागमध्ये कुठेतरी आलाय. या तिघांनी लगेच अँटी डॉन नावाची गँग बनवली, थोडेसे पैसे घरातून चोरले आणि ते अलिबागला डॉनला पकडायला गेले. इथे त्यांचे पालक गेले होते हादरून. त्यांच्या मौल्यवान अशा पाल्यांचं झालं तरी काय? सगळ्यात शेवटी अर्थात सगळ्यांनी त्यांना शाळेत बघितलं होतं, त्यामुळे शाळा या सगळ्या मॅटरमध्ये गुंतली.
पोलिसांचे प्रश्न, पालकांचे प्रश्न, त्यांनी तुम्हाला काही सांगितलं होतं का, त्यांचे मित्र कोण आहेत, ते शाळेच्या बाहेर नक्की गेले का, CCTV आहे का, फुटेज दाखवा. शाळेचा स्टाफ रागवायचा, वैतागून जायचा. पण या पालकांबद्दल मात्र आम्हाला सगळ्यांना वाईट वाटत होतं. हीच ती 3 मुलं का, मी विचारलं. होय, त्यांना बातमी मिळाली की डॉन अलिबागला दिसला. तेव्हा त्यांनी अलिबागची कित्येक हॉटेलं पालथी घातली आणि बराच प्रयत्न करून सुद्धा डॉन मिळाला नाही. तेव्हा अखेर रात्री त्यांनी उरलेली हॉटेलं उद्या बघू असं म्हणून झोपायचा निर्णय घेतला. इथे अलिबागच्या पोलिसांना कसला तरी संशय आला. त्यांनी त्या मुलांना पकडलं आणि त्यांच्या पालकांशी फोनवर बोलून सरळ त्यांच्याकडे पाठवून दिलं. माझ्या तोंडाला जो गोष्टीच्या सुरुवातीला वाचला होता तो तसाच राहिला. मला कळलंच नाही काय बोलावं ते. वैशाली मॅडमनी मला सहज विचारलं, निकुंभ सरांकडे यावर काही सोल्युशन आहे का? आणि असे आणखीन कित्येक विद्यार्थी, त्यांना सोल्युशन्स कुठून द्यावी? माझ्या लक्षात येऊ लागलं, सल्ले देणं फार सोपं होतं. मला वाटतं तुम्ही निकुंभ सरांचं अनुकरण केलं पाहिजे, पण इथे शाळेत एक पूर्ण पिढी आहे ज्याची प्रत्येकाची वेगवेगळी समस्या आहे. फक्त एका निकुंभ सरांनी भागणार नाही आहे. माझ्या डोक्यात हवा भरली होती की मी रवीला योग्य रस्ता दाखवला. ती हळूहळू विरून जायला लागली. माझी देहबोलीसुद्धा बदलून गेली होती. मी एवढंच म्हणू शकलो, तुम्हा सगळ्या शिक्षकांना सलाम. असंख्य प्रकारचे वेगवेगळे प्रॉब्लेम दर दिवशी तुम्हाला सोडवावे लागतात. तुम्ही खरे मूर्तिकार आहात. मातीतून मूर्ती घडवता ती तुम्ही. मी मग घरी पोचलो. तेव्हा रवी आणि त्याचे मित्र त्यांच्याच जगात मग्न होते. त्यांनी मीठ मसाला लावून त्यांच्या इतर मित्रांना मेट्रोचा अनुभव सांगितला असणार. त्यांनी गुंडे नावाच्या चित्रपटातलं एक गाणं डाउनलोड केलं होतं. तेच ते तूने मारी एंट्री. ज्या क्षणी बिल्डिंगमध्ये शिरलो त्यांनी माझं स्वागत केलं. आत्ताच वैशाली मॅडम जे काय बोलल्या होत्या त्याने मी स्तंभित झालो होतो आणि मनोज कुमारची भारत पोज घेऊन रवी आणि त्यांच्या मित्रांकडे पाहत होतो. पण माझी दृष्टी त्यांच्यावर नव्हती. मी माझ्याच तंद्रीत किंवा विचारात होतो. पण माझ्या मित्रांनी मला तसं फार वेळ करायची संधी दिलीच नाही. मोठ्या आवाजात त्यांनी गाणं लावलं, तूने मारी एंट्री और. माझा मेंदू सुद्धा जवळजवळ बधीर झाला आणि माझे पाय नकळत त्या संगीतावर थिरकू लागले. सुरुवातीला हळूहळू आणि नंतर वेगात. चेहऱ्यावर हात ठेवून मी जी भारत पोज घेतली होती ती मात्र तशीच राहिली. त्यामुळे मला वाटतं माझं एकूण स्वरूप फारच अजब दिसलं पाहिजे. फारच अजब दिसत असलं पाहिजे. जगाचं काय व्हायचं ते होऊन द्या. या पिढीचंही काय व्हायचं ते होऊन द्या. मी माझ्या परीने प्रयत्न करीत राहीन. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा. त्या विशिष्ट क्षणी मात्र माझ्या डोळ्यांसमोर एकच गोष्ट होती. त्यांना नृत्यात साथ देणं. टंग टंग टंग.